लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्याने मावळ मतदारसंघात इंडिया आघाडीने जोरदार तयारी केली असून आज इंडिया आघाडीचा मेळावा खालापुरात पार पडला। देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे। संविधान संपवण्याचं काम भाजप सरकार करत आहे। त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली असून लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन शिवसेना नेते आमदार सचिन अहिर यांनी केले। यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप आणि आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाविकास आघाडीचे आणि विशेषतः इंडिया घटकचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पक्षाच्या नेत्यांबरोबर संजोग वाघेरेजींच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही पहिली बैठक बबनजी पाटील यांच्या पुढाकाराने आज घेण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे। प्राथमिक बैठक होती, कुठचे मुद्दे घेतले पाहिजे, काय घेतले पाहिजे, हा राष्ट्रीय स्तरावरती या सर्व मुद्द्याची चर्चा झालेली आहे। परंतु स्थानिक मुद्दे पण जे लोकांच्या मनामध्ये आहेत, मग तो JNPTचा असेल, नैनाच्या बद्दलचा असेल, सिडकोनी परतावा करून घेऊन जमिनीच्या बाबतीतला घोषणा झाली पण मुळात अजून ताब्यात मिळालेलं नाही आहे, असे असंख्य विषय आहेत। विशेषतः ज्या इकडच्या ज्या अतिरिक्त असलेले जे टॅक्स वाढवलेले, कर वाढवलेले गेलेले, या सर्व गोष्टीची पण चर्चा केलेली आहे आणि त्यातून एक संघाने एकजुटीने आपण लढायचं आहे। या अगोदरचे लोकप्रतिनिधी, खासदार या सर्व गोष्टीबद्दल अपयशी ठरलेले आहेत आणि ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि म्हणून उमेदवारापेक्षा लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात उतरायचा असा निष्कर्ष सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून करून आपण या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला।